रेडी? सगळ्यांना जय महाराष्ट्र. आपण मोठ्या संख्येनं सकाळपासून आमच्या अवतीभोवती आहात आणि अजून तुम्हाला असं वाटतंय की आमच्या अवतीभोवतीच राहावं. साधारण तासाभरापूर्वी असा एक मेसेज सर्वत्र फिरतो आहे की शिवसेनेनं पाकिस्तान विरोधी जे आजचं आंदोलन आहे ते मागे घ्या. हे सर्वार्थानं चुकीचं आहे. अशा प्रकारचं आंदोलन शिवसेनेनं मागे घेतल्याचं कधी सांगितलेलं नाही. हे आंदोलन आजचं नाही आहे. गेल्या 25-30 वर्षापासून शिवसेना पाकिस्तानच्या विरोधामध्ये हा संघर्ष करते, लढे देत आहे. आणि आज सुद्धा सकाळपासून आपण पाहिलं असेल की शिवसेना मैदानामध्ये उतरलेली आहे. आता आपल्याला यासाठी आमंत्रित केलेलं आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी नेहरू सेंटरला जो कार्यक्रम होतो आहे, माजी परराष्ट्र मंत्री कसोरी आणि त्यांना इथे बोलवणारे जे पाकिस्तानचे सर्व एजंट आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की या कार्यक्रमामध्ये हिंदुस्थान विरोधी भावना, हिंदुस्थान विरोधी कृत्य अशा कुठल्याही गोष्टीला थारा मिळू नये, देशविघातक भाष्य तिथे केलं जाऊ नये. तसं जर केलं, राष्ट्रवादी भावनेचं शिवसेना स्वागत करत आहे आणि त्यांच्याकडून या संदर्भात कठोर कृतीची अपेक्षा शिवसेना बाळगते. आणि म्हणूनच मुख्यमंत्र्यांना हे जे कोणी पाकचे परराष्ट्र मंत्री माजी हिंदुस्थानमध्ये आलेत, मुंबईमध्ये आता उतरलेले आहेत, त्यांची हिंदुस्थानविषयीची नक्की भावना काय आहे. आज इकडे येऊन ते जे ढोंग करतायत, नकासूर घालतायत की मी शांतिदूत आहे, मी 2 देशाचे संबंध सुधारण्याचं काम करतो आहे, त्याच्यामुळे ह्या कार्यक्रमावरती कुठल्याही प्रकारची कारवाई किंवा आंदोलनाचा बडगा कोणी उगारू नये, हे सांगणाऱ्या कसुरींच्या बाबतीमध्ये त्यांच्या भारत विरोधी कृत्य आणि भाषणं याचे काही पुरावे आम्ही आज एका पत्ररूपाने माननीय उद्धवजींच्या आदेशानं मुख्यमंत्र्यांना पाठवलेले आहेत. आणि मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यायचा आहे आता की कसोरी यांच्यासारखे पाकिस्तानचे नेते आणि त्यांना इथे आमंत्रित करणारे सुरेंद्र कुलकर्णीसारखे पाकिस्तानचे एजंट यांचं हे कृत्य भारतद्रोही, हिंदुस्थानद्रोही आहे की नाही. आणि अशा कसोरींना कार्यक्रम करून देण्यापेक्षा या कार्यक्रमात हस्तक्षेप करून आता माननीय मुख्यमंत्र्यांनीच आपला शब्द हा खरा करावा. कारण भारत विरोधी भावनेला थारा देणार नाही ही माननीय मुख्यमंत्र्यांची भूमिका असेल तर कसुरी यांचं हिंदुस्थानद्रोही वक्तव्य, त्यांच्या आतापर्यंतच्या कारवाया, त्यांनी केलेलं ढोंग आणि साधारण 2003 पासून काश्मीरमधील फुटीरतावाद्यांना ते सतत देत असलेलं पाठबळ आणि खतपाणी या संदर्भातली माहिती एका पत्राद्वारे आम्ही मुख्यमंत्र्यांना कळवलेली आहे. कसुरी हे सातत्यानं हुरियत जे फुटीरतावादी लोकांची संघटना काश्मीरमधली आहे, फुटीरतावाद्यांना एकत्र करून त्यांनी हिंदुस्थानच्या विरुद्ध आपली ताकद दाखवावी. फुटीरतावादी एकत्र आले तर पाकिस्तानला काश्मीर प्रश्नी बळ मिळेल, अशा प्रकारची भूमिका कसुरीने सातत्याने घेतली. कसुरी ही परराष्ट्र मंत्री असतानाच पाकिस्तानमध्ये वाजपेयी पंतप्रधान आपले होते, त्यांना आरपारच्या लढाईची भाषा पाकिस्तानशी करावी लागली होती. आणि तेव्हा कसुरींची भाषा सुद्धा प्रखर हिंदुत्व देशाने, हिंदुस्थान द्वेषानं भरलेली होती. ही सगळी माहिती आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना अधिकृतपणे कळवलेली आहे. आणि हा अशा प्रकारचा जर पाकिस्तानचा नेता
मुंबई महाराष्ट्रात येऊन काही कार्यक्रम करणार असेल तर ते देशभावनेला शोभेचं नाही आहे. हिंदुस्थानचे जवान या मुंबईमध्ये पाकिस्तानच्या हल्ल्यात शहीद झालेले असंख्य नागरिक आणि आमचे पोलीस अधिकारी यांचा हौतात्म्यांचा अपमान आहे. म्हणून मुख्यमंत्र्यांनी यात ताबडतोब हस्तक्षेप करावा आणि ह्या कार्यक्रमावरती बंदी घालावी आज, अशी मागणी आम्ही एका पत्राने शिवसेनेकडून केली. बोला. आज अब हिंदी में सुनना चाहते हैं. आधी महाराष्ट्राला संदेश जाऊ द्या, देशाला आपोआप जाईल. मैं सभी को सूचित करना चाहता हूं कि आज सुबह से आप देख रहे हैं मुंबई में क्या चल रहा है. खास करके पाकिस्तान के पूर्व विदेश मंत्री मिस्टर कसूरी मुंबई में आए हैं. उनके किताब का विमोचन का एक प्रोग्राम यहाँ मुंबई के कुछ पाकिस्तान के एजेंट हैं उसने आयोजित किया था. आज सुबह से आपने शिवसेना का रूप भी देखा है. आयोजन करने वालों की हालत आपने देखी है. उनका मुंह काला हो गया है और अपना काला मुंह लेकर आप घूम रहे हैं. ये पहली बात. आज अचानक से आपके सभी के मोबाइल के ऊपर एक मैसेज घूम रहा है कि शिवसेना ने अपना आंदोलन मुख्यमंत्री की मध्यस्थता के बाद स्थगित किया है. ये सरासर झूठ है, ये सरासर गलत है. इस प्रकार का कोई निर्णय शिवसेना ने नहीं लिया है. आज भी शिवसेना अपनी भूमिका पे ठाम है और शिवसेना चाहती है, ये कोई हमारी व्यक्तिगत लड़ाई नहीं है, ये राजनीतिक लड़ाई नहीं है, ये देश की लड़ाई है. और पाकिस्तान के बारे में हमारी जो भूमिका है वो आज की नहीं है. लगभग 25-30 साल से पाकिस्तान के खिलाफ लड़ने वाली शिवसेना एक प्रखर राष्ट्रवादी संगठन है. तो ये जो आपको कोई मैसेज भेज रहा है आप उसके ऊपर विश्वास मत रखिए. लेकिन उस बीच एक ऐसी घटना हुई है कि महाराष्ट्र के मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी ने एक आह्वान किया था कार्यक्रम के आयोजक जो है नेहरू सेंटर में कि उस कार्यक्रम में, उस समारोह में किसी ऐसी बात को बर्दाश्त नहीं किया जाएगा जो हिंदुस्तान के खिलाफ हो, हिंदुस्तान के भावना के खिलाफ हो और देश के खिलाफ जहर उगालने वाला हो. हम मुख्यमंत्री की इस भावना का स्वागत करते हैं. शिवसेना ने स्वागत किया है और इसे आगे बढ़ाने के लिए माननीय पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे जी के आदेश हमने आज के मेहमान जो है हमारे पाक एजेंटों के मिस्टर कसूरी, उसने विदेश मंत्री के तौर पर, पाकिस्तान के नेता के तौर पर हिंदुस्तान के खिलाफ अब तक जो बहुत बड़ा कार्य किया हिंदुस्तान के खिलाफ, उसकी पूरी जानकारी, उनके पूरे प्रूफ आज एक पत्र के द्वारा हमने मुख्यमंत्री को भेज दिए. यही मिस्टर कसूरी है जिसने कश्मीर के फुटीरतावादी हुर्रियत कॉन्फ्रेंस सबको एक साथ बुलाकर उनसे भारत के, हिंदुस्तान के विरोधी चर्चा की थी. और उसने कहा था कसूरी जी कि ये अगर आप फुटीरतावादी हैं, आप जो कश्मीर के आज़ादी चाहने वाले लोग हैं, आपकी मानसिकता हिंदुस्तान से टूटने की है, तो आप सब हिंदुस्तान के खिलाफ एक हो जाइए, तो आपकी ताकत बढ़ेगी और आपकी ताकत से पाकिस्तान को ताकत मिलेगी और यही ताकत कश्मीर के लिए, हमारे लिए बहुत महत्वपूर्ण होगी. यही कसूरी है कि विदेश मंत्री जब थे तब हिंदुस्तान के प्रधानमंत्री अटल जी को आर पार की लड़ाई की भाषा करनी पड़ी थी पाकिस्तान के खिलाफ. और ऐसे व्यक्ति को, ऐसे नेता को मुंबई में रेड कारपेट डालकर स्वागत करना हमारे देश की भावना के खिलाफ है, एक प्रकार से देशद्रोह है. और उसको जो बुला रहे हैं और स्वागत कर रहे हैं
उनके ऊपर भी कठोर कार्रवाई होनी चाहिए। मैं मुख्यमंत्री जी से आह्वान किया हमने कि आप तुरंत उसमें हस्तक्षेप करिए और आपने जो बात कही है भारत की भावना, हिंदुस्तानियों की भावना, तो ये भावना का आदर करते हुए अब आपकी जिम्मेदारी बनती है बतौर महाराष्ट्र के मुख्यमंत्री कि महाराष्ट्र में शांतता रखने के लिए हम भी बाध्य है। लेकिन इस बहाने अगर पाकिस्तान अपने यहाँ के लोगों को पकड़कर अशांतता अराजकता फैलाने की कोशिश कर रहा है तो ये जिम्मेदारी मुख्यमंत्री और गृह मंत्री हमारे जो देवेंद्र फडणवीस जी उनके ऊपर है। सर, एंटी इंडिया प्रोपेगेंडा नहीं होगा, ये चीफ मिनिस्टर ने क्लॉज रखा था। देयर विल बी नो एंटी इंडिया प्रोपेगेंडा, बट मिस्टर कसूरी गेव अ बिग लेक्चर ऑन डेमोक्रेसी सिटिंग इन प्रेस कॉन्फ्रेंस विद मिस्टर कुलकर्णी। व्हाट डू यू से ऑन इट? देखिए, एंटी इंडिया प्रोपेगेंडा का मतलब क्या है आप सभी को मालूम है, लेकिन यही कसूरी जी है आपके विदेश मंत्री जिसे बुलाया है पाकिस्तान के। हमेशा उनका मकसद एंटी इंडिया रहा है। आज यहाँ आके एक भाषा है, लेकिन जब पाकिस्तान में जाएंगे तो दूसरी भाषा बोलेंगे। वो आपको मालूम है 2003 में या 2007 में जो भी उनकी बातें हैं हमने सामने रखी है, और जो फुटरितावादी है, अलगाववादी है कश्मीर के, उनका संगठन मजबूत करने के लिए मिस्टर कसूरी ने जो मेहनत और लगन से जो काम किया था वो हम भूल नहीं सकते। और ये सभी फुटरितावादियों को ताकत देने का काम उस वक्त हुआ था, क्योंकि अगर उनकी ताकत बढ़ेगी तो कश्मीर के बारे में पाकिस्तान की स्थिति मजबूत होगी, ये उनका कहना है। शिवसेनेचा ह्या कार्यक्रमाला पहिला इतकाच प्रखर विरोध आहे आणि हा विरोध तुम्हाला दिसेल। नंबर 1, आज सकाळी जे घडलं तिथून या विरोधाला सुरुवात झालेली आहे। शिवसेना काय करते काय करणार आहे हे मी आता सांगत नाही, पण पाकिस्तान बाबतच्या शिवसेनेच्या भूमिकेमध्ये तसूभरही बदल झालेला नाही हे मी आपल्याला आज माननीय उद्धव ठाकरे यांच्या वतीने स्पष्ट करतो। मैं आपका सवाल का जवाब देना चाहता हूँ। मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी केली त्यानंतर काय बोलू? यू डिफेंड द इंक अटैक ऑन मिस्टर कुलकर्णी। डिफेंड करने की बात क्या है? हमने एक्सेप्ट किया है कि वो शिवसैनिक थे। इस देश में, महाराष्ट्र में, मुंबई में जैसी शिवसेना है, एक प्रखर राष्ट्रवादी भूमिका से काम करती है, वैसे और भी लोग हैं जो नहीं चाहते ये कार्यक्रम न हो। खुद मुख्यमंत्री की भूमिका भी इस प्रकार की आपने जो बताया है कि मुख्यमंत्री मन ही मन में नहीं चाहते होंगे कि ये कार्यक्रम न हो, लेकिन उसकी मजबूरी बतौर मुख्यमंत्री हो सकती है। लेकिन मुख्यमंत्री को चाहिए था कि ये जो एंटी इंडिया सेंटिमेंट्स उसका प्रोपेगेंडा न हो, इसलिए हमने उनकी स्थिति मजबूत बनाने के लिए हमारी तरफ से निवेदन दिया है। आज सकाळचा जो कार्यक्रम झाला तो तुम्हाला सांगून केला का? Yes. It was not attack. It was non-violent movement. It was a non-violent movement. Shivsena workers and the non-violent protest would you accept if anything similar happens to any Shivsena leader? This is the right way to protest her. Would you ever accept if anything similar happens to Shivsena leader? So what do you say about this alliance? It says that usually are in competition with each other. You are alliance partners. सर एक क्वेश्चन है, आज की देवों बहुचे संस्कृत
anything कोण similar? अतिथी? कोण अतिथी कोणी बोलवलं? त्याला कोणी बोलवलं? देशानं बोलवलंय का? आणि अतिथी कोण? जे आमच्या हिंदुस्थानी जवानांचे मुर्दे पाडतात, ज्यांचे अतिरेकी मुंबईमध्ये निरपराधांचे मुर्दे पाडतात, ज्यांचे अतिरेकी दिल्लीमध्ये पार्लमेंटवर हल्ला करतात, आणि जे अतिथी हिंदुस्थानचे तुकडे करण्याचं स्वप्न पाहतात आणि हिंदुस्थानवर अणुबॉम्ब टाकण्याची भाषणं देतात, यांना तुम्ही अतिथी देवो भवचा दर्जा द्यायचा का? जे असा दर्जा देतायत आज कसूरींना बोलवून, ते देशद्रोही आहेत, हे लक्षात घ्या. पाकिस्तानचे एजंट आहेत. हे सुधींद्र कुलकर्णी ह्यांच्यासारखे स्वतःला विचारवंत समजणाऱ्या लोकांनी कसाबपेक्षाही भयंकर क्राम या देशामध्ये करण्याचं आरंभलेलं आहे. आपल्याला कसाबशी लढता येईल, पण हे छुपे कसाब भयंकर आहेत. कोणाचं ऐकायचं? आजच्या कार्यक्रमात कुठलंही देशविकादक भाषण होणार नाही किंवा तसे विचार व्यक्त केले जाणार नाहीत. त्या याच्यावर आता शिवसेनेची एकूण जी भूमिका दिसते, यापुढे मुख्यमंत्री आणि देशाच्या पंतप्रधानांनी जर असं म्हटलं की खेळाडू आणि कलावंत यांच्या बाबतीत आता काय भूमिका असेल, त्यांच्या बाबतीत ही शिवसेनेची भूमिका वेगळी असणार का? पुढे पाक कलावंत किंवा खेळाडू यांना महाराष्ट्राच्या भूमीवर परवानगी मिळेल का? जोपर्यंत पाकिस्तान हिंदुस्थानी हे माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भूमिका ठाम आहे आणि मी ती तुम्हाला सांगतोय. जोपर्यंत काश्मीरमध्ये आमचे जवान पाकिस्तानकडून नाहक शहीद होत आहेत, निरपराध लोक मारले जात आहेत आणि पाकिस्तानकडून धमक्या मिळत आहेत, हे जोपर्यंत सुरू आहे तोपर्यंत क्रिकेटपटू, कलावंत आणि जे कोणी असतील ते त्यांना शिवसेनेचा विरोध कायम राहील. त्या भूमिकेमध्ये बदल होणार नाही. शिवसेना ने किया, नेशनल लेवल पे कई सारे लोग उसका कंडेम कर गए. करने दो. क्या जवाब आप देना चाहेंगे? जिसको कंडेम करना है वो करने दो. हम उसकी परवाह नहीं करते. ये कोई हमारा पॉलिटिकल एजेंडा नहीं है. ये देशभक्ति और देश भावना से प्रेरित होकर हम किया है. ये कोई हमारा व्यक्तिगत निजी स्वार्थ नहीं है. पाकिस्तान को जो लोग पाकिस्तान के बारे में प्रेम की भावना यहाँ रखते हैं और पाकिस्तान के लोगों को रेड कारपेट डालते हैं, एक बार उसने हमारे जवानों के, जो शहीद जवानों के घर में जाके देखिए क्या आक्रोश है. लेकिन आपके आंदोलन के बाद हे पहा, हे तुम्हाला शिवसेना काय करणार आहे किंवा काय करणार नाही हे कधीही मीडियाला विचारून केलं जात नाही. सकाळचा कार्यक्रम सुद्धा तुम्हाला विचारून केला नव्हता. आपको पूछ के कुछ नहीं होगा. आपको पूछने की जरूरत नहीं है. You said that this is a very mild form of attack Yes. that has happened against him. But if a similar attack was done on one of your leaders, would you still call it mild? देखिए, ये सवाल का कोई इफ्स एंड बट्स इसमें कुछ नहीं. सर, आपके अगर आज का प्रोग्राम होता है तो क्या आप उसकी अपनी हार मानेंगे? देखिए, आप ये सवाल ठीक नहीं है. देश की हार, ये देश की सेंटिमेंट्स आप समझ लीजिए. ये कोई शिवसेना का एजेंडा नहीं, ये देश का एजेंडा है. उसमें हार जीत का बात क्या है भाई? ये बहुत ही माइल्ड, सौम्य और डेमोक्रेटिक अटॅक देखा जाएगा. तुम्ही म्हणता मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं, विरोध किया गया, सुधींद्र कुलकर्णी के चेहरे पर काली पुती गई. अब क्या कार्यक्रम में विरोध होगा? क्योंकि कार्यक्रम को लेकर आंदोलन हुआ था, लेकिन अब तक कोई स्पष्ट जवाब आपकी तरफ से आया नहीं है कि उसका विरोध. वेट एंड वॉच. रावसाहेब, वेट एंड वॉच. Sir, did you try to reach out to the Chief Minister on this? Did you try and reach out to the Chief Minister on this to find a middle ground? रावसाहेब विरोधकांनी प्रश्न उपस्थित केलाय की पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्ष नवाज
शरीफ तुम्हाला शपथविधी वेळी चालतात, तुमचे मंत्री अनंत गीते त्यांच्या समोर शपथ घेतात, पक्षप्रमुख त्यांच्या शेजारी बसतात आणि मग जेव्हा कलावंत किंवा अशा पद्धतीने तुमच्याकडे चुकीची माहिती आहे. तुम्हाला इतिहासाची पानं चाळावी लागतील. 1 वर्षापूर्वी काय झालं होतं आणि शिवसेनेची काय भूमिका होती याची माहिती घेऊन जर प्रश्न विचारले तर मला उत्तम उत्तर देता येईल. भारताच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी यांची जेव्हा नेमणूक झाली, निवड झाली, त्यानंतर नरेंद्र मोदी यांनी सार्क राष्ट्रातल्या सर्व प्रधानमंत्र्यांना शपथविधीसाठी बोलवलं होतं. त्यात पाकिस्तानचे प्रधानमंत्री सुद्धा होते. आम्ही तेव्हा सुद्धा विरोध केला होता. पण नवीन पंतप्रधान, नवीन राजवट पाकिस्तानशी संबंध सुधारू इच्छित असेल आणि त्यांना जर यश मिळणार असेल तर त्यांची सुरुवात होती. दुर्दैवाने ते नाही होऊ शकलं. पण शिवसेना आपल्या भूमिकेशी ठाम आहे. इथे नवाज शरीफ आले काय नाही गेले काय शिवसेनेला काही फरक पडत नाही. शिवसेना बदलली का? शिवसेना बदलली नाही. क्या हुआ? त्यांच्या हस्ते दिल्लीमध्ये पुस्तकाचं प्रकाशन झालं आहे. देखिए, यही सुधींद्र कुलकर्णी जी है जो अडवाणी साहब को पाकिस्तान में मोहम्मद अली जिना के आधार पर लेके गए थे और जिना के बारे में तारीफ के पुल बांधे थे. तो अडवाणी साहब को भी उसकी कीमत चुकानी पड़ी है. जिना को इतिहास पुरुष कहा गया था उस वक्त और पूरी भारतीय जनता पार्टी उस वक्त उनके खिलाफ हो गई थी. तरी देखील अशा लोकांना व्हिसा मिळतोय तर मोदी गव्हर्नमेंट फेल झालं असं वाटतं का? आम्ही सरकारला आवाहन केलं की पाकिस्तानच्या लोकांना व्हिसा देऊ नये. तो दिल्यामुळेच या अशा प्रकारचे प्रसंग आणि घटना समोर येत आहेत. जोपर्यंत पाकिस्तानचं वाकडं शेपूट सरळ होत नाही तोपर्यंत पाकिस्तानशी कुठल्याही प्रकारे संबंध ठेवू नये ही भूमिका शिवसेनेची गेल्या 30 वर्षापासून आहे. हीच भूमिका शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची होती आणि तीच भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आहे आणि आमची सगळ्यांची आहे. धन्यवाद. आपण त्या कार्यक्रमाला उपस्थित राहा. सीएम खुद बताएंगे आप. राऊत साहेब, काल ज्या पद्धतीने उद्धवजींना अधिकृत आमंत्रण नव्हतं आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या भूमिपूजनाच्या वेळी उद्धवजी बीडमध्ये सरकार विरोधी त्यांनी वक्तव्य केली. फक्त घोषणाबाजी सरकार अशा पद्धतीने म्हणतायत. आपण आज कुठल्या विषयासाठी जमलोय त्याच्यावरती विचार. सरकारतर्फे काही उत्तर दिलं जात नाही. सैनिकांतर्फे काही कठोर पावलं उचलली गेली नाही. काय वाटतं तुम्हाला? म्हणून तर आमचा कसुरीना विरोध आहे ना. हे समजून घ्या. पाकिस्तानच्या डिप्लोमॅट्स आणि राज्यकर्त्यांना विरोध का आहे तुम्ही समजून घ्यायचा प्रयत्न करा की 1000पेक्षा जास्त वेळा गेल्या 2 किंवा 3 महिन्याच्या कालावधीमध्ये शस्त्रसंधीचं उल्लंघन झालेलं आहे. सीज फायरचं उल्लंघन झालेलं आहे आणि आमचे जवळजवळ 48 जवान या काळामध्ये मारले गेले आहेत आणि 87 नागरिक मारले गेलेले आहेत. हा काय प्रकार आहे? आणि तरी सुद्धा आम्ही पाकिस्तानसाठी ते पायगड्या घालायच्या हे आम्हाला जमणार नाही. शिवसेनेने शेपूट घातलेलं नाही. ज्या कोणी शेपूट घालून पाकिस्तानचं चमचेगिरी करत असतील की त्यांना लखलाभ हो. शिवसेना हे पाप करणार नाही. शिवसेना चर्चेत राहण्यासाठी हा मुद्दा उठवत आहे. शिवसेनेला अशा गोष्टीचं करण्याची गरज नाहीये. शिवसेना गेल्या 30 वर्षापासून जे मर्दानगी आणि हिंमतीचं काम करते. पर क्या शाम को भी ये स्टैंड दिखेगा? 5:30 बजे का प्रोग्राम क्या होने जा रहा है या शिवसेना उसका विरोध करेगी? आप 5:30 बजे वहां पहुंचे. मलिका करतात की बाळासाहेबांनंतर शिवसेनेची भूमिका गोलमाल आहे आणि संभ्रम होत चालला. आपण आज दिवसभरात पाहिलंय काय घटना होत आहेत. तुम्ही आमच्याच मागे धावताय ना. गोलमाल जर आम्ही गोलमाल असतो संभ्रम आहे म्हणून तर तुम्ही नसता धावलात आणि आमच्या भूमिकेला एवढं महत्व दिलं नसतं. आणि आज सुद्धा जो सकाळी प्रकार झाला ते काय गोलमाल भूमिकेचं चित्र नाहीये. चला, धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.